कॉलम बनवतात आणि त्या टाइममध्ये ती ऍक्टिव्हिटी झाली तर टिक, नाही झाली तर क्रॉस, झाली तर टिक, नाही झाली तर क्रॉस, याचा फोटो मला ते दररोज पाठवतात. आणि मग मी बघत असतो. असे डेली मला 5-6 विद्यार्थी पाठवतात सध्या. त्यांचे क्रॉस जास्त झाले की मी त्यांना भेटतो आणि त्यांना विचारतो की काय झालं नेमकं तुमचं, या टाइमात तुम्ही प्लॅन करून, आपण स्वतः प्लॅन करून आपण फॉलो नाही करू शकलो. मग मी विचारतो त्यांना, हे क्रॉस का आला इथं, ही ऍक्टिव्हिटी तुम्ही प्लॅन केली होती का नाही झालं तुमच्याच्याने. मग ते सांगतात की सर काही काही जेन्युइन कारण असतात, पण काही काही असेच कारण असतात. सर मी त्यावेळी मोबाईल गेमच खेळत बसलो, मी त्यावेळी झोपलोच, मी त्यावेळी मित्रांसोबत खेळायलाच गेलो, असे काही काही कारण असतात. हे जे याला म्हणतात डिस्ट्रॅक्शन. डिस्ट्रॅक्शनचा अर्थ होतो अल्टरनेटिव्ह अट्रॅक्शन. डिस्ट्रॅक्शनचा अर्थ काय होतो? अल्टरनेटिव्ह अट्रॅक्शन. मग इथं आपल्याला मदत लागते की हे अल्टरनेटिव्ह अट्रॅक्शन पासून कसं वाचवायचं. तर हा टाइम टेबल सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. गावातल्या कमीत कमी 70-80 लोकांना तुमचा टाइम टेबल माहित पाहिजे. मग ते आपल्याला आठवण करून देतात, का हो तुम्ही तर यावेळी हे करत असता, जसे काय नाही गेले तुम्ही तिथं. प्रत्येकाला माहित पाहिजे की अरे प्रभूजी तर 6 वाजता मंगल आरती करत असतात, का नाही आले. 10 जणांनी विचारलं पाहिजे आपल्याला. मग दुसऱ्या दिवसापासून आपण राईट टाइम येतो. असं याला म्हणतात रिपोर्टिंग किंवा ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता. आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन असं खुलं पुस्तक असलं पाहिजे. बघा, ते जे मोठे मोठे इतिहास नावं लिहिलेले असतात, समजा महात्मा गांधी झाले, ते वेगवेगळे जे नावं आहेत तुम्ही बघता इतिहासात, त्यांच्या चरित्रामध्ये त्यांचं शेड्यूल दिलेलं असते. ते शेड्यूल सगळ्यांना माहिती असते की या टायमाला हे हेच करतात, या टायमाला हे उठतात. असं जो मोठा व्यक्ती आहे ना, तो कधीच अशा स्वतःच्या गोष्टी लपून ठेवत नाही. त्याचं शेड्यूल असं ट्रान्सपरंट असते, तो सगळ्यांना दाखवतो. बघा, जेणेकरून तो जर चुकला कुठं तर तो एखाद्याने करेक्शन दिलं तर तो ते ऍक्सेप्ट करू शकतो. म्हणून रिपोर्टिंग केली पाहिजे आपण. ही रिपोर्टिंग याच्यासाठी आपल्याला जे मेंटर्स किंवा काउन्सिलर्स असतात ते दिले जातात निमाई गुरुकुलमध्ये. मेंटर्स कशासाठी असतात? हे याच्यासाठी असतात. मग ते आपल्याला जर विचारतील की तू काल का नाही आला अभ्यासाला, मग विचारणारा असला पण आहे की मग बरोबर दुसऱ्या दिवसापासून आपली बरोबर लाईन लागते. प्रभूजी आता उद्यापासून येतो. हा, ते एका माताजीला मी 3 वेळा म्हटलं, दानापूरच्या एक माताजी होत्या, 3 वेळा म्हटलं तू रोज भाजी उष्टी पाडतेस. ती मला 3 दिवसापासून म्हणायची, प्रभूजी उद्या उष्टी पाडत नाही, उद्या उष्टी पाडत नाही. पण तिसऱ्या दिवशी तिलाच लाज वाटली. 4थ्या दिवसापासून तिने भाजी उष्ट पाळणंच थांबवलं. ती चांगली सवय लावण्यासाठी असं रिपोर्ट करावं लागते. मोठ्या भक्तांना सांगत राहावं लागते, प्रभूजी आमच्याच्याने फॉलो झालं नाही, काय करायला पाहिजे. पाठवा तुम्ही तुमचे चेक पाठवा, क्रॉस पाठवा. मग क्रॉस बघितल्यावर लक्षात येईल, मग ते प्रभूजी तुम्हाला मदत करतील. असंच थोडी जमेल. थोडासा इगो साईडला ठेवून करावं लागेल. जर आपल्यामध्ये इगो असेल, मीच कृष्ण, मीच सगळं काय करू शकतो, तर मग तुम्ही तुमचं बघून घ्या, तुम्हीच कृष्ण आहे. तर आपण कृष्ण नाही आहे. आपण सध्या मायेच्या वशमध्ये आहे. मायेच्या वशमध्ये टाकताना कृष्ण आत्म्यासोबत मन देत असतात. जेव्हा मायेच्या वशमधून बाहेर काढतात तेव्हा मनाला साईडला करतात आधी, मग आत्म्याला स्वीकारतात. हे मन त्याच्यासाठीच दिलेलं आहे, जीवाला फसवण्यासाठी मायेत. मग मन फसवण्यासाठी दिलं तर सगळं केंद्र मनावरच होते. सगळं भगवंत तेच केले. भगवंताने या जगात येण्यापूर्वी प्रत्येकाला मन देऊन टाकलं. जेव्हा भगवत धामात घेतात, भगवंत आपल्याला स्वीकारतात, तेव्हा आधी मन काढून टाकतात, मग ते आत्म्याला स्वीकारतात सेवेत. तर हे मनाला काबू करण्यासाठी रिपोर्टिंग करणं आवश्यक आहे. ठीक आहे, तुम्ही रिपोर्टिंग करा. त्याच्यासाठी आपण हे 3 प्रकारचे चार्ट बनवतो. सगळ्यांना दिसलं पाहिजे की मी रोज किती जप केला. 3 चार्ट आपण बनवतो या निमाई गुरुकुलमध्ये. मी इतका तास अभ्यास केला, मी मंगल आरतीला प्रेझेंट होतो की अब्सेंट होतो, दिसू द्या.